सर्वांना पहिल्यांदा नमस्कार. काल म्हणजेच 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त शाळेमध्ये मी निबंध स्पर्धा घेतली होती. त्या निमित्ताने कुमारी साधना संदीप चव्हाण या विद्यार्थिनीचा हा निबंध आपण सर्वांनी ऐकावा अशी माझी इच्छा. एकदाची गोष्ट आहे. माझ्या आईने मला शाळेत टाकले होते आणि मी शाळेत जायचे. मी केव्हा केव्हा जेवण करायची विसरून जात होते, तरी माझी आई मला सगळं जागेवर आणून देत होती. माझी आई माझ्यासाठी शेतात जाते आणि खूप मेहनत करते. पण जरा आठवा, आपण पण आपल्या आईसाठी काही करावं. आपली आई दररोज शेतात मरमर करते आणि आपण नुसती खेळायच्या धुंदीत राहतो. आपल्याला आईची मदत करावं. आई आहे जे आपल्याला दुसरं मध्ये ते, आणि आपण नुसती आईच्या कमाईवर ऐश करतो. मुली तर काही नाही, पण मुलं आपल्या भारतात नवनवीन गेम निघाले आहेत. त्याच्यात सगळं आईची मेहनत म्हणजे पैसा वगैरे आई जे कमवते ते सगळं आपले जमीन वगैरे सगळं त्याच्यामध्ये चाललं जाते. मुली तरी घर राहून आईला काम करू लागते, पण मुलं नुसती बाहेर फिरत राहते. त्यांच्यामुळे आईवडील खूप परेशान होऊन राहते. मुलगी तर लग्न झाल्यावर सासर चालली जाते, पण मुलाचं काय होईल? त्यांना तशात कोणी मुलगी देईल? मोठं होऊन डाकूसारखी कटिंग, गुंडासारखे केस करून घेते. जरा आठवा, तशानं आईवडिलांचं कसं होईल? आईवडील एवढं काही झालं तरी आपल्या मनाला दुःख कोणाला सांगत नाहीत. हीच जन्मदाता आहे आई, हीच विधाता आहे आई. आपण कुठे पण गेलो, आपल्याला आईच्या विना गमत नाही. आईपाशीच माया आहे, आईपाशीच छाया आहे. पण कोणकोणत्या मुली पण खूप खराब असतात आणि मुले चांगले असतात, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढं काय लिहिलंय म्हणजे बघा, वस्तुस्थिती लक्षात आणून देणारं लिखाण या मुलीने केलं आहे. पुढं काय लिहिते बघूया. आम्हाला मॅमनं सांगितलं होतं की पहिली वेळ सजवायचं, दुसरी वेळ तिसरी वेळ त्याच्या सोबत राहायचं नाही. सर पण आम्हाला म्हटले होते की आपल्या आईवडिलांसाठी काहीतरी करा. आपल्या आयुष्यात ते एवढे मरमर करतात. आपलं आई आपल्याला जन्म दिली हीच मोठी गोष्ट आहे. आपण पण आपल्या आईसाठी काहीतरी करूया. आणि त्यांच्याजवळ माया आहे आणि आईच्याजवळ छाया आहे. आई एक नारी आहे. तुम्हाला तर माहीत असेल की नारी शक्ती ही किती ताकदवर असते. आई ही एक नारी आहे. तुम्हाला तर माहीत असेल की आईची शक्ती किती ताकदवर असते. आपल्याला जर धोंडा लागला तर आई खूप घाबरते, पण आपण पण आपल्या आईसाठी घाबरावं. तुम्हाला तर माहीतच असेल कारण की खूप जुनी गीत आहे. त्यागाचे नाव आई, आई माझी मायेचा सागर, म्हणजे आपल्याला छायेत ठेवते आणि तिने आपल्या जीवनाला आधार दिला आणि आपण पण तिला जीवनभर आधार द्यावा. तुम्ही मोठे होता आणि तुमचे लग्न होते. लग्न झालं की आपल्या आईला कोणीतरी बाहेर काढते. हे मुलाची आदत असते. भगवान समोर दिवा लावण्यापेक्षा आईवडिलांची पूजा करा आणि आईवडिलातच भगवान दिसेल. कोणते मुलं तर मुलीचा कार्यक्रम काऊन करते, महिला दिन जो कार्यक्रम असतो ते काऊन करते असं म्हणतात. आपण महिला दिन करतो, त्यांना वाटते की पुरुषांचा दिन काऊन नाही घेत. हे नका विसरू. महिला आहे तर संसार आहे, महिला नाही तर दुनिया नाही. हे तुम्हाला एक चारोळी सांगत आहे. शांत चित्ताने ऐका. ज्याच्या उदरातून जन्म झाली ही दुनिया, त्या विश्वशक्तीचं नाव आहे नारी. अशा पद्धतीने छान प्रकारे निबंध या 7व्या वर्गातील कुमारी साधना या मुलीने लिहिलेलं आहे. आणि एक असं मार्मिक भाषेमध्ये तिने आपल्या मनातील भावना या ठिकाणी लिहिण्याचा प्रयत्न केला. तिचे अक्षर जरी आपल्याला दिसत आहे तेवढं सुंदर नाही, पण तिच्या भावना नक्कीच सुंदर आहेत आणि कुठेतरी विचार करायला लावणाऱ्या या भावना आपल्याला या आई माझी आई या निबंधामधून दिसतात.